पुण्यातील प्रभाग क्रमांक 25 मधून राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरे पाटील पराभूत. मतमोजणीमधील ईव्हीएम मशीन बदलल्याचा रुपाली ठोंबरे पाटलांचा आरोप. ठोंबरे पाटील आणि मनसेच्या भोकरेंची पोलिसांसोबत बाचाबाची. रविवार पेठ नानापेठ प्रभागामधून रवींद्र धंगेकरांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर पराभूत. कुख्यात गुंड बंडू आंदेकरच्या सुशा आयुष कोमकर हत्या प्रकरणामधील अटकेमध्ये असलेल्या सोनाली आंदेकरांनी केला पराभव. तुरुंगातून निवडणूक लढवली होती. मुंबई प्रभाग क्रमांक 164 मधून सदा सरवणकरांचे पुत्र समाधान सरवणकर यांचा पराभव. शिवसेना ठाकरे गटाच्या निशिकांत शिंदेकडून समाधान सरवणकरांचा पराभव. संजय राऊतांकडून शशिकांत शिंदेंचं अभिनंदन. नाशिकमध्ये भाजप सुधाकर बडगुजर यांना धक्का. सुधाकर बडगुजर विजयी, मात्र बडगुजरांचे पुत्र पराभूत. त्यांच्या विरोधात अपक्ष उमेदवार मुकेश शहाणे विजयी. इतर 2 जागी शिंदेच्या सेनेच्या कविता नाईक विजयी आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे मुरलीधर भामरे विजयी. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते राजन विचारे यांच्या पत्नीचा दारुण पराभव. भाजपच्या काजोल कुणीचंद यांच्याकडून नंदिनी विचारे यांचा पराभव. पुण्यामध्ये माजी मंत्री तानाजी सावंतांना धक्का. पुण्यातील प्रभाग क्रमांक 37 मधून तानाजी सावंतांचा मुलगा गिरिराज सावंत यांचा पराभव. पुण्यामध्ये सकल मराठा समाजाकडून मोठा पाठिंबा देण्यात आला होता. रवींद्र वायकर यांची मुलगी दीप्ती वायकर यांनाही पराभवाचा धक्का. मुंबईमध्ये रवींद्र वायकरांच्या मुलीला शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवाराकडून पराभवाचा धक्का. प्रभाग क्रमांक 73 मधून दीप्ती वायकर पोतनीस यांचा पराभव. नवाब मलिकांचे बंधू कप्तान मलिक प्रभाग क्रमांक 165 मधून पराभूत, तर प्रभाग 168 मधून मलिकांची बहीण सईदा खान विजयी, तर बुशरा नदीम प्रभाग क्रमांक 170 मधून विजयी. प्रभाग क्रमांक 207 मधून अरुण गवळीच्या कन्या योगिता गवळी पराभूत, तर प्रभाग क्रमांक 212 मधून गीता गवळी ही पराभूत. ठाण्याच्या मानपाड्यामध्ये मतमोजणी केंद्रावर तुफान राडा. शिंदेच्या शिवसेनेच्या मीनाक्षी शिंदे आणि अपक्षांमध्ये राडा. मतदान केंद्रातील ईव्हीएम मशीन घेऊन जाताना बसेस रोखल्या. केंद्रावर मीनाक्षी शिंदेसह मोठ्या संख्येनं शिवसैनिकांची गर्दी. नवी मुंबईतील शिवसेना कार्यालयाची भाजप कार्यकर्त्यांकडून तोडफोड. शिवसेना शहर प्रमुख विजय मानेंनी भाजपचं कार्यालय फोडलं.